शौचानंतर संतोष, आनंद. जिथं शौच आहे तिथेच आनंद आहे. बरोबर. आणि शौच आणि आनंद हे टिकवण्यासाठी म्हणून तप किंवा त्याला साधना म्हणतात. पुढचं तत्व येतं तप. आता तपाचे देखील आपण 17व्या अध्यायामध्ये जर बघितलं तर माऊलींनी तपाबद्दल पुन्हा त्याचे 3 भागामध्ये त्यांनी विवेचन केलेलं आहे की सात्विक तप, राजस तप आणि तामस तप. अर्थात आता आपण योग साधना बघत आहोत त्यामुळे याच्यामध्ये फार डीप जायला नको, परंतु तप देखील आवश्यक आहे मानवी जीवनामधलं. तो हा नियम या साधनेमधला हा 3रा प्रकार आहे. त्याच्यानंतर पुढे तुम्ही म्हणजे आपल्या शरीराला पवित्र करण्यासाठी जसं आपण उपवास करतो, बरोबर की नाही, हे तपच आहे. संकल्प करतो, तपस्या आहे की तो संकल्प आपण दृढतेनं पाळतो. तुम्ही सकाळी उठणार, तप आहे. गुरुवारचा उपवास धरणार, शुक्रवारचा उपवास धरणार, आराधना करणार, त्या दिवशी देवाची उपासना करणार, देवाचं अनुष्ठान करणार, जप करणार, हे तप आहे, ही साधना आहे. मनावर नियंत्रणच आहे. हा, अगदी इंद्रिय निग्रहच आहे तो. त्याच्यानंतर स्वाध्याय. आता इथे तप करण्यासाठी स्वतःच्या आंतरिक ऊर्जेला दिलेली उष्णता आहे, ऊर्जा आहे, स्वाध्याय, की सतत ते करायला पाहिजे, पुन्हा पुन्हा करायला पाहिजे. एकदा सकाळी उठून चालणार नाही तुम्हाला, सतत उठायला पाहिजे, रेग्युलर कंटिन्युएशन असलं पाहिजे, कन्सिस्टन्सी असली पाहिजे. तर सातत्यपूर्ण, सातत्याचा नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी, माऊली हरिपाठामध्ये म्हणतात की नित्यनेमानं नामस्मरण करणं खूप महत्त्वाचं आहे. एक दिवस रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं नाही आहे. नामाचं नाम हे साधन आहे. कलियुगामध्ये माऊलींनी दिलेलं साधन आहे. नामाच्या मार्गे जा म्हणतात माऊली. किंवा तुकाराम महाराज म्हणतात की नामस कीर्तन साधन पै सोपळे जळतील पापे जन्मांतरीचे नलगती सायास जाये वनांतरा सुखे येतो घरा नारायण ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी आनंद आळवावा. भाव जिथं आहे तिथंच देव आहे. तर ही साधना जर करायची असेल त्यासाठी स्वाध्याय खूप महत्त्वाचा आहे. हे सगळे आंतरिक अंग आहे. तुम्ही करायचं आहे ते ठरवून करायचं आहे. आणि जिथं स्वाध्याय तुम्ही कराल तिथं शेवटचं तत्व त्यामध्ये नियमामधलं ईश्वर प्रणिधान. हे भगवंता, तू मला एवढं सुंदर जीवन दिलंस, इतके सुंदर डोळे दिलेले आहेत, कान दिलेले आहेत, 5 ज्ञानेंद्रिय दिलेले आहेत, 5 कर्मेंद्रिय दिलेले आहेत, 4 अंतरेंद्रिय दिलेले आहेत. हे तू मला सहज दिलेलं दान आहे. किंबहुना त्याच्या प्रती माझी कृतज्ञता काय आहे, मी कसे तुझे उपकार फेडू. ही इतकी सृष्टी किती सुंदर आहे. इथली फुलं असतील, इथलं वाहणारे निर्झर असतील, नद्या असतील, ओढे असतील, निसर्ग असतील, बरोबर की नाही, आभाळ असेल. किती कवींनं या आभाळावर कविता केल्या, किती कवींनं आपल्या निसर्गावर कविता केलेल्या आहेत. त्यांचं मन, त्यांचं अंतःकरण उचंबळून आलं. सागराप्रती किती कवींचं अंतःकरण. सावरकर म्हणतात सागरा प्राण तळमळला. मला तेच अचानक मला आठवलं, मला पण तेच आठवलं की स्वतःच्या मातृभूमीची आस लागली, त्यांना आस लागली. प्रेम, अंतःकरणातलं प्रेम हाच परमेश्वर आहे. माझं तर त्याच्याबद्दल अगदी स्पष्ट मत आहे. परमेश्वर दुसरीकडं कुठं नाही आहे, तो अंतःकरणात आहे. आणि ही अंतःकरणाची शुद्धी या साधनेद्वारे, ही सगळी साधनं आधी दिलेली आहेत. अष्टांग योग साधना आहे. आणि त्यातलीही पहिलं दुसरं आपण आत्ता बघितलं अंग. हे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे आपण जे कोर्सेस करतो ना, तर हे ज्ञानेश्वरांनी व्यक्तिमत्व विकासाचंच आहे ना, यम आणि नियम. अगदी बरोबर. व्यक्तिमत्वाचा तुमचा सर्वांग सुंदर विकास व्हायचा असेल आणि तो सखोल व्हायचा असेल, बरोबर नाही, तो सखोल आहे, मूलभूत तत्वज्ञान आहे, ह्याला खूप महत्त्व आहे. वारकरी संप्रदायामध्ये तुमच्या साधनेला खूप महत्त्व दिलं जातं. तुम्ही गळ्यात माळ घातली म्हणजे वारकरी झाला का, कपाळावर टिळा लावला म्हणजे वारकरी झाला का, दररोज आपण गीता वाचली, ज्ञानेश्वरी वाचली म्हणून वारकरी झाला का, तुम्ही वारी नित्यनेमानं करता म्हणून वारकरी झाला का, चंद्रभागामध्ये स्नान करता म्हणून वारकरी झाला का,
असं नाही आहे वारकरी होत आहेत. अंतःकरणातली शुद्धता, भगवंताप्रती असलेलं पूर्ण समर्पण, प्रेम. खरं आहे. भगवंत म्हणजे कोण आहे? तुम्ही आम्ही भगवंत. जे जे दिसे भूत ते ते माणिजे भगवंत. भक्तियोग सांगताना माऊली म्हणतात की जे जे मला या पृथ्वी तलावर जे दिसतंय ते ते मला भगवंत स्वरूप दिसतं. संतत्व हेच आहे. ये हृदयेची ते हृदयी जर येत असेल तिथे संतत्व आहे. तर ही आपली दुसरा अष्टांगयोग साधनेमधलं नियम. आत्ता आपण विस्तृतपणे त्याच्यावर चर्चा केली. यम आणि नियम. त्याच्यानंतर पुढे आपण पुढच्या साधनेकडे जाऊया. आसन ना. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.